या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी गेले 20-22 दिवस सुरू होती आणि आज लोकशाहीच्या उत्सवाचा तो दिवस उगवला। आज सकाळी प्रभाग क्रमांक 2मधील मतदान केंद्र 18-2मध्ये मी मतदानाची सुरुवात केली आणि मी या निमित्तानं मतदारांना आवाहन करेन की मोठ्या संख्येनं मतदानाला बाहेर पडा आणि जो काही एकंदर नांगानाच या ठिकाणी पैशाचा यंत्रणेच्या हाताशी धरून, पोलीस यंत्रणेला हाताशी धरून मतदारांना वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्या साऱ्याला ठोकरवत लोकशाहीमध्ये मताची जी ताकद आहे ती दर्शवून द्या, ही विनंती मी मतदारांना करेन। काल बऱ्याच वेळा भारतीय जनता पार्टीकडून पैसे वाटप करताना पैसे पकडले गेलेले आहेत, तर त्या संदर्भात काय? सातत्यानं गेले 8 वर्ष महापालिकेत सत्तेत असतानाही कोणतीही विकासाची कामं मार्गी लावलेली नाहीत। त्यामुळे 16 वर्ष आमदार म्हणून निष्क्रिय कारकीर्द आणि महानगरपालिकेची लोकांना त्या ठिकाणी नाउमेद करणारी, नाराज करणारी जी कारकीर्द आहे, त्या कारकिर्दीमध्ये विकास कामांच्या बळावर मतं मागता येत नाही आणि म्हणून पैसे, दादागिरी, यंत्रणेचा प्रचंड वापर हे सारं केलं जातं आहे। मतदार राजा शून्य आहे। काल खारघरसारख्या ठिकाणी सेक्टर 20मध्ये यश ॲव्हेन्यू नावाच्या बिल्डिंगमध्ये त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना पैसे वाटताना आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अडवलं, पण महिलांना लाथ मारत त्या ठिकाणाहून ते पसार झाले। मात्र त्या ठिकाणी TIPLची बिलं असलेली बॅग, त्याच्यामध्ये उमेदवारांच्या स्लिपा, काही उमेदवारांचं रजिस्टर आणि 2,13,000 रुपये पकडले गेलेत। हे सरळ या ठिकाणी आमदारांचं, महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचं अपयश अधोरेखित करतं आणि म्हणून शून्य मतदाराला माझी विनंती असेल की आपण या साऱ्याची दखल घेऊन योग्य ते उमेदवार जे विकासाभिमुख असतील, जे जनतेसाठी असतील, त्यांची निवड करा, ही विनंती। आजच्या घडीला काय रेटिंग आहे? महाविकास आघाडी म्हणून किती जागेपर्यंत पोहोचू? निश्चितपणानं 50+ जागी महाविकास आघाडीला विजय मिळेल, असं एकंदर विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व्यक्त करावासा वाटतं आहे।